सर्व मुंबईकरांना नमस्कार। आज मुंबईकरांसाठी मंत्रालयामध्ये एक अतिशय महत्त्वाच्या बैठकीचा आग्रह आमचे माजी खासदार गोपाळ शेट्टीजी यांच्या प्रयत्नाने आपण सुरू केलाय। आमचे सर्वच सहकारी या बैठकीला उपस्थित होते, सर्व अधिकारी उपस्थित होते। महानगरपालिका, नगर विकास विभाग, महसूल विभाग, सहकार विभाग आणि संबंधित सर्व अधिकारी आणि एक चांगली सुरुवात या निमित्ताने होते ती आपल्या सगळ्यांसाठी खुशखबर आहे। मुंबई शहरामध्ये मुंबई महापालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार, म्हाडामध्ये असलेल्या नियमानुसार, SRAच्या असलेल्या नियमानुसार आणि अन्य प्राधिकरणात सुद्धा असलेल्या नियमानुसार बांधकाम झालेल्या इमारती ज्यांना अंतिम भोगवटा पत्र म्हणजे ऑक्युपेशन सर्टिफिकेट विविध कारणांमुळे मिळालं नाही, अशा इमारतींची संख्या ही 25,000 इमारतींच्या वर आहे। लाखो कुटुंब मुंबईकर या इमारतींमध्ये राहतात। खरं एका वाक्यात सांगितलं तर या इमारतीत राहणाऱ्या मुंबईकरांचा काही दोष नसताना विकासक किंवा त्या वेळेच्या असलेल्या नियमावलीतल्या पळवाटा, या विकासकाने किंवा त्या पळवाटा काढणाऱ्या ज्या कोणी दोषी असतील त्यांच्यामुळे मुंबईकरातल्या 25,000च्या वर इमारतीतील नागरिकांना आज भुर्दंड भोगावा लागतोय। स्वतःच्या घरातच बेघरवासी असण्यापर्यंतची मनस्थिती त्यांची झालेली आहे। त्याच्यावर उत्तर शोधण्यासाठी आज गोपाळजी आणि आम्ही सगळ्यांनी बैठक घेतली आणि 2 ऑक्टोबर पर्यंत एक नवीन धोरण नगर विकास विभागाकडून या भोगवटा, अंतिम भोगवटा प्रमाणपत्र न मिळालेल्या इमारतींना सुटसुटीत पद्धतीने ज्या काही कायदेशीर अडचणी तत्कालीन इमारत बांधताना OC न मिळण्यासाठीची होती त्यातनं सुटका मिळावी अशा पद्धतीचं निर्णय आणि त्याचं धोरण आता राज्य सरकार घेते, ही सगळ्यात मोठी खुशखबर आहे। विविध कारणं त्यातली आहेत, ज्यामध्ये काहींनी तत्कालीन इमारत बांधकाम करतानाच्या असलेला परवानगीचं क्षेत्रफळ सोडून म्हणजे FSI सोडूनचं बांधकाम नागरिकांकडून किंवा अन्य आवश्यक कारणामुळे झालं असेल त्यांनाही सुटका यातून मिळणार आहे। ज्या ठिकाणी सेटबॅकच्या प्रकरणांमुळे OC मिळाली नाही त्यांनाही यातून सुटका मिळणार आहे। ज्या इमारतींच्या बाबतीमध्ये कंपल्सरी ओपन स्पेसेस मध्ये नियमावलीतली कुठलीही अडचण दूर न करता जर अडचणीमुळे निर्माण झालेला OCतला प्रॉब्लेम असेल त्यांनाही सुटका मिळणार आहे। एक धोरण बदललं आणि दुसरं धोरण आलं, एक DCPR बदलला दुसरा DCPR आला, तर चेंज ऑफ पॉलिसी धोरणांमुळे ज्या इमारती अडकल्यात त्यांनाही सुटका मिळणार आहे। आणि ज्या इमारतीमध्ये कंपल्सरी बंधनकारक विविध प्रशासकीय यंत्रणांना, प्राधिकरणांना जे क्षेत्रफळ आणि जागा किंवा फ्लॅट्स देणं आवश्यक होतं त्यात बिल्डरने केलेल्या चुकीमुळे आतातल्या इमारतीतल्या लोकांना OC मिळालं नाही तेही मिळणार आहे। आणि बरोबरीने सोसायटीने एकत्र येऊन OC घ्यावी हा आग्रह आमचा जरूर राहील, पण अख्ख्या सोसायटीने OC मध्ये एकत्र येण्यामध्ये काही अडचणी असतील तरी जर आताच्या इमारतीतील फ्लॅट धारक यांनी पार्ट OC साठी तेवढ्या पुरताचा प्रस्ताव पाठवला तरी नवीन धोरण त्या फ्लॅट धारकाला पार्ट OCच्या अधिकाराचा फायदा देणार आहे। बरोबरीने जो अंतिम आराखडा अप्रूव्ड प्लॅन सोडून जो अधिकचा FSI हा वापरला गेला असेल, ज्याला आता फंजिबल FSI मुळे मंजुरी मिळणार असेल, तर त्या अप्रूव्ड प्लॅन पेक्षा अधिकच्या FSIचाच प्रीमियम हा त्यांना भरण्यासाठीची भूमिका सरकार घेते। आणि बरोबरीने या सगळ्या बरोबर मला असं वाटतं की ही प्रक्रिया कुठल्याही पद्धतीची पेनल्टी, कारण या 25,000 इमारती अगोदरच्या आहेत, त्या पेनल्टीतून सूट मिळावी म्हणून पहिल्या 6 महिन्यात ज्या इमारती OC किंवा पार्ट OC साठी येतील त्यांना कुठलंही प्रीमियम न लावता मुंबईकरांना खुशखबर
देण्याचा बद्दलचं धोरण आपण करतो आहोत. इत्थंभूत सर्व बदल धोरणामध्ये हे आपण अतिशय सूक्ष्मपणे मांडू. पण ही खुशखबर मुंबईकर नागरिकांना देणं आणि कर्तव्य म्हणून सेवक म्हणून काम करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब आणि हे सरकार आणि विशेषतः अधिकारी, आमचे नगरविकासचे प्रधान सचिव असीम गुप्ता असतील, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणे असतील, अन्य महसूल, सहकार आणि सगळ्याच विभागाचे अधिकारी यांनी सकारात्मक भूमिका घेतली आणि घ्यावी अशाच अपेक्षेने त्यांचे अभिनंदन करतो. आणि मुंबईकरांनी या योजनेचा 2 ऑक्टोबर पासून लाभ घ्यावा अशा पद्धतीचं निवेदन करतो. जय महाराष्ट्र.